आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? काय काय लपवताय? बाई, लपवायचे काय त्यात? देवाचा धागा आहे आपलं. शमिकासाठी आणला होता. अच्छा. शाळेतनं आली की बांधेन असा विचार करते. इतकी गोड हसते बाई, गोड बोलते, कुणाची नजर नको ना ग लागायला, म्हणून मग म्हंटल तिच्या हातावर बांधावा. देवाचा आशीर्वाद सतत पाठीशी असू दे बाई तिच्या, म्हणून. सध्या मलाच देवाच्या आशीर्वादाची गरज आहे. माझ्यासाठी पण आणायचा ना एखादा असा धागा. बाई, खरं म्हणतेस वृंदा? तुझ्यासाठीच आणला होता, पण मला असं वाटलं की माहिती नाही बांधून घेशील का नाही. म्हणजे माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये आडी आहे ना ग. मग बांधू का नको तुला कसं सांगू. तुला आवडेल ना आवडेल म्हणून नाही सांगितलं. खरंय तुमचं. तुमच्याबद्दल माझ्या मनात राग होता, पण आता नाहीये. तुमच्याच काय, इतर कोणत्याही व्यक्तीबद्दल माझ्या मनात कुठलाही द्वेष नाही आता. राग, मत्सर, असूया अशी कुठलीच भावना आता मनात नाही. आता फक्त यांना न्याय कसा मिळवून देता येईल हाच एक विचार डोक्यात. अगं तुझ्या मनातच नाही, फक्त आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तोच विचार आहे बाई. वृंदा, सत्याचा मार्ग सोपा नाही बाई, खडतर असतो तो, आणि त्या मार्गावर जर चालायचं म्हणजे धग लागणारच आहे ना. आपण सगळे प्रयत्न करायचे बाळा. देवाचा आशीर्वाद पण असावा, म्हणून हा धागा. तुम्हीच बांधा तुमच्या हाताने. आज खूप दिवसांनी कोणीतरी माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. सगळं चांगलं होणार बाई. तो वरती बसलाय ना, तू बघतोय तुझे कष्ट. काळजी नाही करायची. वृंदा, ए वृंदा, अगं ऐक ना, त्या ओवीचा फोन आला होता. आकाशरावांचं काहीतरी महत्वाचं काम निघालंय. मला म्हणाले की तुम्ही जरा शमिकाला शाळेतनं आणायला जा. तुम्ही जरा तिच्या शाळेत जाऊन येतो, ते घेऊन येतो. बाबा थांबा, मी येते तुमच्या सोबत. अगं कशाला, मी जाईन. असू दे, मी येते. तेवढं फक्त. मी बघते, नको काळजी कर. जा. चल, आलो जा आम्ही. हो. या.
आकाश घेऊन आला फुटेज? हो हे काय तेच चेक करत होतो. या सर. वाड्याजोबा, आता आपण रिक्षाने जाऊया का? खूप पाय दुखायला लागलेत. घरी मस्ती करताना नाही पाय दुखत तुझे? आणि अगं चालणे हे कधी चांगलं असतं, लक्षात ठेव. व्यायाम होतो छानपैकी, ठणठणीत राहतं शरीर आपलं. मग बस आई इथे रिक्षा स्टँड आहे, रिक्षा पकडून आणि जावं. खरं तर म्हणणं काय माहितीये का, इथे ना थोडं पुढे गेल्यावर आईस्क्रीमचं दुकान आहे. माझ्या डोक्यात होतं आपलं आईस्क्रीम घेऊ, खात खात असं रमत गमत जाऊ छानपैकी. पण राहू दे, ही म्हणते रिक्षा जागा रिक्षा. नाही नाही, मला चालत जायचंय, मग मी आईस्क्रीम पण खाऊ शकते. हो, आता चालायला काही प्रॉब्लेम नाही मॅडम ना? अगं नाही खोटं सांग, काय आईस्क्रीमचं दुकान नाही. जाऊ रिक्षाने जाऊ, घरी गेल्यावर घेऊ आईस्क्रीम, आणू आपण. हा आनंद बघितलाच गगनात मावेन असं कसा होत होतो. रिक्षा येऊ तुम्ही जाऊ बाबा. काय रे त्याच व्हिडिओ मधली ना? हो म्हणजे काय, कसला व्हायरल झालाय तो व्हिडिओ, कोण पण ओळखणार. सत्यशीला ऑफर दिली, मोठा मासा गळाला लावायचा ट्राय केलाय. अरे मान्य आहे राव, आपण मोठा मासा नाही, आपल्याला पण ट्राय करू शकते ना. हा? कोई शक. ना